झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित चव्हाण. पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमातून आम्ही आपल्याला शेअर बाजार विषयक शंकांचं निरसन आपल्या करत असतो. शेअर बाजार विषयक आपले काही प्रश्न आणि शंका असतील, तुम्ही देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आमचे शेअर बाजार तज्ज्ञ राजेश तांबे सर आपल्याला या कार्यक्रमातून थेट मार्गदर्शन करत असतात. तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही डायल करू शकता. आमचा टोल फ्री क्रमांक 1800-221010. तुम्ही थेट प्रश्न विचारा राजेश तांबे सरांना. तांबे सरांची थोडक्यात ओळख करून देतो. तांबे सर शेअर मार्केट विषयक घडामोडींचे तज्ज्ञ आहेत आणि झी बिझनेस वरती डे स्ट्रीट का डॉन हा त्यांचा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय असा आहे. स्वागत करूया तांबे सरांचं. तांबे सर, स्टुडिओमध्ये स्वागत तुमचं खूप खूप. मागच्या आठवड्यात खरं तर आम्ही नाराज आहोत, खूप वाट बघितली, तुम्ही आला नाहीत. पण आता पुन्हा एकदा अगदी 1 तासापूर्वीपासून फोन खणखणतायत तुमच्यासाठी खास स्पेशली. फोनला आपण सुरुवात करूयात. पहिला फोन आपण घेतोय डोंबिवलीहून. आपल्याला पहिला फोन येतोय, पण तत्पूर्वी तांबे सर माझा एक स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो खूप महत्वाचा आहे. व्याजदर कमी झालेत, बाजारावरती याचा काय परिणाम होणार? काहीही परिणाम होणार नाही. काल पण तुम्ही बघितलं की जसं त्यांनी तो रेपो रेट कमी केला, आता बँकांवरती आहे की त्यांनी इंटरेस्ट रेट कमी करायचे की नाही. पण इथे सर्वात मोठी गोष्ट हे आहे की सगळे टीव्ही चॅनल्समध्ये मी हे बघतो की जेवढे तिथे येतात सगळे बोंबाबोंब करतात, इंटरेस्ट रेट कमी होणार, इंटरेस्ट रेट कमी होणार. अहो मला सांगा, जोपर्यंत मार्केटमध्ये डिमांड वापस येत नाही काहीही होणार नाही. कशासाठी ही बोंबाबोंब करताय? सगळ्या टीव्ही चॅनल्सला नुसता कॉन्टेंट पाहिजे. तेवढ्या दिवसाचा लागे, आजचा कॉन्टेंट मिळाला, टीव्हीचा आजचा प्रोग्राम कंप्लीट झाला आणि आजचा दिवस कसा तरी गेला. रात गई बात गई. आता ते इंटरेस्ट रेटवरती मॉनिटरी पॉलिसी विसरून गेले. काय फरक पडणार आहे? जोपर्यंत माझं म्हणणं आहे डिमांड वापस येत नाही इकॉनॉमीमध्ये काही होणार नाही, काही होणार नाही. आता किती ओरडून ओरडून सांगितलं मी झी बिझनेसच्या वाहिनीवर, आता झीच्या वाहिनी मेन चॅनलवर हिंदीवर, पण आता लोक ऐकायलाच तयार नाही. सर हेच तुमचं थेट आणि परखर विश्लेषण आम्हाला आवडत असतं. फोन यायला आपल्याला सुरुवात झाली आहे. सतीश भणगे डोंबिवलीहून बोलतात, आपण त्यांचा फोन घेऊया. सतीशराव, थेट प्रश्न विचारू शकता सरांना आपण. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. मला असं विचारायचं आहे, रिलायन्स पॉवरचं शेअर सध्याच्या भावाला 1 वर्षासाठी घेतलं तर चालेल का? आणि दुसरं असं विचारायचं की सिमेंटचा शेअर रिझल्ट खराब येऊन सुद्धा दुसऱ्या दिवसापासून त्याच्यामध्ये वाढ झाली, हे असं कसं होतं? व्हेरी गुड सतीश साहेब, तुम्ही असं एक प्रश्न विचारला, रिलायन्स पॉवरला घेऊ का? तुम्ही बघितला आरकॉम 50 वरती होता, 110 वर गेला, लोकांना चांगला प्रॉफिट मिळाला. यू मस्ट अंडरस्टँड की रिलायन्सचे जे नाव आहे, धीरूभाईंचे जे मुलं आहेत, तो जो एक ऑरा आहे त्यांचा, तो अजूनही आहे. तर रिलायन्स पॉवर तुम्ही घ्या, अजून वेट करा 1 वर्ष 1.5 वर्ष. पीटीसी पण घेऊ शकता. तर तुम्ही 50-50 करा. जो पैसा तुम्ही पॉवरमध्ये आर पॉवरमध्ये टाकणार आहे, अर्धा पैसा आर पॉवरमध्ये टाका, अर्धा पैसा पब्लिक सेक्टरची झिरो डेट कंपनी पीटीसीमध्ये टाका, पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन. जो पण भाव आहे तिथून तुम्हाला कमीत कमी 100% एप्रिसिएशन मिळेल. आणि दुसरा जसं तुम्ही सांगितलं सिमेंस, सिमेंस इज वन ऑफ द मल्टीनॅशनल कंपनीज. हे तर मी म्हणतो अजित दादा की इंडियामध्ये लोक आर लकी आहे की त्या लोकांनी आपल्या कंपनीजला डिलिस्ट नाही केलंय. या कंपनीजकडे एवढा ग्लोबल प्रॉफिट्स आहे, यांना लिस्टिंगची काही जरूरतच नाही आहे. तुम्ही बघितलं ना, जेव्हा तुम्ही जुन्या टाईममध्ये जेव्हा तुम्ही लहान होता आणि जेव्हा तुम्ही त्या एस्केलेटरवर खेळायचा, तर ती कंपनी होती, महिंद्राची कंपनी होती ओटिस. ती कंपनी आता ही झाली, डिलिस्ट झाली. कॅरियर एअरकॉन्स, युनायटेड टेक्नॉलॉजी ग्रुप, जी यूएसची मोठी कंपनी आहे, फॉर्च्यून लिस्टेड, त्याच्या अंडर जी येते, ती पण कंपनी डिलिस्ट झाली. तर अशा किती कंपनीज आहे. कॅडबरीज, तुम्ही खूप खायचा चॉकलेट, ती कंपनी पण डिलिस्ट झाली. ठाण्याला त्यांचा मोठा प्लांट आहे. तुम्ही चोरी करून करून चॉकलेट खाल्लेले आहे आणि कॅव्हिटीज पण झाल्या दातामध्ये. तर माझं म्हणणं हे आहे की सिमेंस इज वन ऑफ द बेस्ट कंपनीज इन द पॉवर सेक्टर. सतीश बाबू, हे जे प्रश्न आहे याच्यासाठी खूप टाइम पाहिजे निश्चित. आणि हे ठेवा, क्वार्टरली रिझल्ट कधी बघायचे नाही. वी ऑलवेज लुक ॲट इयरली रिझल्ट. आणि सिमेंस वेल एस्टॅब्लिश नेम, वर्ल्डची बिगेस्ट कंपनी आहे, जर्मन कंपनी. हाय हिटलर. पुढचा फोन घेऊयात आपण. महादेव बोलतात, पुढचाही फोन आहे डोंबिवलीवरूनच. महादेवजी, थेट प्रश्न विचारा सरांना. हॅलो. हा बोला. हा सर, नमस्कार. मी तुमचा फार मोठा फॅन आहे. हिंदी मराठी दोन्ही कार्यक्रम बघतो नेहमी. हो. तर मला असं, माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. मी स्पाइस जेट घेऊ की तुम्ही एखादी दुसरी कंपनी सुचवा? एक काम करा महादेव बाबू, स्पाइस जेटमध्ये तुम्ही जसं सांगितलं ठीक आहे, चांगली कंपनी आहे, त्याच्यामध्ये काही नाही आहे. एव्हिएशन सेक्टरमध्ये मी हमेशा लोकांना सांगितलं दूर राहा. पण आता या करंट रेटमध्ये तुम्ही 37-38 रुपीजचा भाव आहे, पण कंप्लीट 50,000 रुपये स्पाइस जेटमध्ये टाकू नका. फक्त 20 ते 25,000 रुपये टाका आणि बाकीचे 25,000 रुपये रिलायन्स कॅपिटल आता करंट रेटवरती घेऊन घ्या. तर तुम्हाला 2 सेक्टर्स मिळाले, एक एव्हिएशन सेक्टर आणि एक हा. 20,000चे स्पाइस जेट घ्या, पण डेफिनेटली स्पाइस जेट इज डुईंग व्हेरी वेल. क्योंकि आपलं हे किंगफिशर बंद झाली ना एअरलाईन, मग आता त्यांचा मार्केट शेअर यांनी घेतला ना, इंडिगोनी स्पाइस जेटनी.
इंडिगो पण चांगलं करते आणि इंडिगो पण चांगलं करते, पण ते नाही करू शकले चांगलं. आता ते त्यांचं त्याला काय म्हणतात. पण जागा मोकळी मार्केटमधली ते नक्की घेणार. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. हिंगोलीहून पुढचा प्रश्न आपल्याला येतोय. सचिन प्रश्न विचारतात. सचिनजी नमस्कार, थेट प्रश्न विचारा सरांना. सर नमस्कार सर. माझा प्रश्न आहे की शेअर बाजाराशी निगडीत जे कंपन्या 2.5 वर्षामध्ये दामदुप्पट द्यायचे आमिष हे करत दाखवत पैसे गोळा करायल्यात, त्यांच्याविषयी मला मार्गदर्शन द्या सर. काय नेमकं काय आहे? नक्की, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि सर ग्रामीण भागात, निमशहरी भागामध्ये दामदुप्पट तुम्ही कायम ज्या गोष्टीसाठी प्रचंड रागावता, खडसावता, लोकांना सांगता घेऊ नका, तसाच पुन्हा प्रश्न आहे. पुन्हा सांगा. नाही, त्यांनी प्रश्न काय, मला त्यांचा प्रश्न. दामदुप्पट ज्या कंपन्या बाजारामध्ये आम्ही दाखवतो की आम्ही पैसे दामदुप्पट करून देऊ, खरं तर कंपन्या दाखवत नाहीत, एजंट्स किंवा बाकीचे तर लोकांकडून अशी फसवणूक होते, त्याबद्दल सांगा. बिलकुल अशा लोकांच्या मार्गी जायचं नाही. तुम्ही त्यांच्या मार्गी कशाला जायचा? पासवर्ड श्रीमंतीचा बघा. हर शनिवारी अजितदादा बसले असतात, मी बसले असतो, तुमच्या सेवेला आम्ही हजर आहे. हा एवढा मोठा चॅनल आहे पुरा महाराष्ट्रामध्ये, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देतो. मग त्या लोकांच्या मागे कशाला जायचं? अगदी निश्चित. आणि म्हणून जे आम्ही तुम्हाला सांगतो त्याचं पुरं फॉलो करा. पुन्हा एकदा आवाहन करावं असं वाटतं की दामदुप्पट पैसे करून देणं, खरं तर चिटफंडच्या सगळ्या प्रकारानंतर जी मीडियानं संपूर्णपणे या संदर्भामधले कार्यक्रम आम्ही दाखवले होते की असं कुठेही नसतं की पैसे तुमचे दुप्पट करून मिळतात, त्यामुळे यावरती विश्वास ठेवू नका. पुढचा प्रश्न घेऊयात. पराग बोलतायत पुण्याहून, आपण त्यांचा प्रश्न घेऊयात. परागजी नमस्कार, थेट प्रश्न विचारा. हा सर, माझ्याकडे RIL 100 आहेत, ऍव्हरेज 810 आहे, आणि इन्फोसिस 2295 ऍव्हरेजनी 20 आहेत. कोणची कंपनी? इन्फोसिस. व्हेरी गुड. अजून काय प्रश्न काय तुमचा? तर याच्यासाठी मी 2 वर्ष वेट करू शकतो आणि इन्फोसिस अॅक्युम्युलेट करू शकतो. तर RIL आणि इन्फोसिस मध्ये काय पोझिशन असावी? अच्छा पराग, असं आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज ऑइल अँड गॅसमध्ये आहे. ठीक आहे, त्यांना थोडीशी प्रॉब्लेम आहे, पण कंटिन्यू टू होल्ड रिलायन्स इंडस्ट्रीज. काही गॅस प्रोडक्शन त्यांची खाली जाऊन राहिली आहे, पण दॅट इज हाऊ द बिझनेस इज. याच्यामध्ये खूप जिओलॉजिकल सरप्राइजेस असतात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.